हॅलो, कोण बोलतंय? त्याचा तो आवाज 7 वर्षांनी सुद्धा बदलला नव्हता. शांत, स्थिर, ओळखीचा. मी काही क्षण गप्प राहिले, जणू शब्दच गळून गेले होते. हळू आवाजात मी म्हणाले, "अ, नीरज, मी अन्वी." फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता. मग त्याचा थोडासा गोंधळलेला पण शांत असा आवाज आला. "अ, अन्वी, इतक्या वर्षांनी तुला माझं पत्र मिळालं का?" माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी खूप हळू बोलले, "माफ कर. पत्र आलं, पण वेळ निघून गेली होती आणि मी काहीच समजू शकले नाही." तो काही वेळ गप्प राहिला आणि म्हणाला, "मी वाट पाहिली होती. काही महिने, काही वर्ष, पण जेव्हा उत्तर आलं नाही, तेव्हा वाटलं की तू नाही म्हणाली असशील." मी गप्पच होते. विचार मनात गर्दी करत होते. त्याचं लग्न झालं असेल का? कोणी आलं असेल का त्याच्या आयुष्यात? पण त्याला विचारायची हिंमतच होत नव्हती. मग तोच पुढे म्हणाला, "आई वडिलांनी दुसरी स्थळं दाखवली होती, पण मी सगळ्यांना नाही म्हणत गेलो. शेवटी सगळ्यांनी हात झटकले. आज मी एकटाच आहे, पण मनात तुझं उत्तर अजून अधुरं आहे." ते ऐकून मी पूर्णपणे गलबलून गेले. थरथरत्या आवाजातच म्हणाले, "मी नाही म्हणाली नव्हते नीरज, पण हो म्हणायची हिंमत नव्हती. माझं मौन तेच कदाचित तुझ्यासाठी नाही ठरलं असेल. माफ कर. खरंच माफ कर." नीरज शांतच होता. मग म्हणाला, "एक शेवटची गोष्ट करूया का? पुन्हा एकदा भेटूया आपल्या त्या कट्ट्यावर." मी क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, "हो, जरूर." दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या कट्ट्यावर गेले. सगळं तसंच होतं. तेच झाड, तीच वाऱ्याची झुळूक, तोच तो कोपरा. पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. वेळ आणि ती अधुरी भेट. नीरज थोड्याच वेळात आला. पांढरा शर्ट, साधी जीन्स, तोच चेहरा, पण डोळ्यात एक वेगळी शांतता होती. तो जवळ आला. आम्ही दोघं काही क्षण एकमेकाकडे पाहत राहिलो. नीरज हळूच म्हणाला, "किती वेळ वाट पाहिली तुझी? खरंच भेटशील का म्हणून?" मी थोडं हसून म्हणाले, "मीही वाट पाहत होते, पण मला कळलंच नाही की तुझं उत्तर माझ्यापर्यंत पोचलंच नव्हतं." मग आम्ही खूप वेळ बोलत बसलो. मागच्या आठवणी, गप्पा, हास्य, शांतता. पुढचं काही ठरवलं नाही. कधी कधी उत्तर शोधायची नसतात, फक्त प्रश्न मोकळे करायचे असतात. संध्याकाळचा सूर्य मावळत चालला होता. नीरज शांतपणे म्हणाला, "कधी कधी प्रेम ही गोष्ट फुलते, पण पूर्ण होत नाही." माझ्या डोळ्यात थोडं पाणी दाटून आलं आणि मी नीरजला बोलले, "पण फुललेली आठवण हीच तर आयुष्यभर आपल्या सोबत असते." आम्ही उठलो. कट्ट्यावरून शांतपणे चालत निघालो.
एकमेकांकडे पाहिलं आणि हसून निरोप घेतला. कधी काही नात्यांचा शेवट नसतोच. काही गोष्टी 7 वर्षांनी आलेल्या पत्रातूनच सुरू होतात.